सध्या लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण सुरू झालेलं आहे आणि वातावरण सुरू झालं निवडणुकीचं की आपल्याला माहित आहे गाठीभेटी होत असतात, युत्या आघाड्यांसाठी बैठका होत असतात. काल राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले आणि चर्चा सुरू झाल्या. या नेमकी चर्चेबद्दलच्या काय भावना आहेत, शिंदे गटाच्या असतील किंवा मुख्य प्रवक्ते संजय शिरसाट यांच्या असतील, याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत. दादा, तुम्ही हे प्रामाणिकपणे मान्य केलेलं की सगळ्याच गोष्टी काय राजकारणाच्या झाल्या नसतील, पण राजकारणाची गोष्ट तिथं होऊ शकते, कारण दोन नेते भेटत असतात, तिथं राजकारणाच्या गप्पा गोष्टी होत असतात. या म्हणजे कसं बघायचं याच्यात? दोन राजकीय पक्षाचे नेते जेव्हा एकत्र भेटतात ना, डेव्हलपमेंटवरच बोलतात असं काही असतं का? नसतं. फक्त चहाच प्यायला आलंय का? नसतं. याच्यामध्ये एखादी गोष्ट राजकीय घडतेच आणि ती सगळ्याला माहिती घडते म्हणून. परंतु आताच्या घडीला बाहेर काय बोलायचं नाही बोलायचं हे ते दोन्ही नेते ठरवत असतात, तो कोणत्याही पक्षाचे असो. मला वाटतं काल राजसाहेबाची ही 6वी भेट जी झाली त्यावर राजकारणावर निश्चित काही चर्चा झाली असावी आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा वाटतं. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जेव्हा मी पाहतो की राजसाहेब गेले, राजसाहेब भेटले, राजसाहेब बुके घेतला, राजसाहेब चहा पितात, बोलतायत, त्यावेळेला आमच्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा वाटतं ही राजसाहेबाची ताकद जरी असेल तर ह्या एकनाथ शिंदेची ताकद असेल, देवेंद्र फडणवीसची ताकद असेल, अजितदादाची ताकद असेल, या ताकदी जर एकत्र आल्या तर मुळीसारखा प्रकार आहे ना. चारी जर एका ठिकाणी असेल तर तोडू शकत नाही कोणी. म्हणून हे चारी एकत्र आलं तर महाराष्ट्रामध्ये 45+ कोणीही रोखू शकणार नाही, कोणीही. पण तुम्हाला जर संधी मिळाली राज ठाकरे आणि दोघांच्या मध्ये बोलणी करून ज्या काय असतील, ज्याचे युती असेल, आघाड्यासाठी एक मध्यस्थ असतो, त्याच्या जबाबदारी तुम्हाला जर ती जबाबदारी दिली तर बघा, मी छोटा कार्यकर्ता आहे, तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मी राजसाहेबालाही बोलू शकत नाही, मी एकनाथ शिंदे साहेबालाही बोलू शकत नाही. मी त्यांना विनंती करू शकतो, मी पाया पडू शकतो, साहेब ही ताकद एकत्र आली पाहिजे. माझी लेवल ती आहे. मी काही नेता नाहीये. पक्षाने दिलेली जबाबदारी म्हणून मी आज तुमच्या समोर बोलतो. आणि जर अशी जबाबदारी दिली तर मी निश्चितच हात जोडून त्यांना सांगू शकतो, साहेब या ना एकत्र, महाराष्ट्रासाठी मोठी घटना होईल. या जरतरच्या गोष्टी आहेत, पण हे घडलं तर कधी पण घडू शकतं. निश्चित घडलंच पाहिजे, कधी पण होऊ शकतं. मला वाटतं ते जानेवारीच्या एंडमध्ये, आता हे 22 तारखेचं राम मंदिराचं जे काही उद्घाटन झाल्यानंतर या सगळ्या गोष्टीला गती येणार आहे, स्पीड ज्याला म्हणतो ती येणार आहे. मग ह्यांच्या या बैठका होणे, याच्यात या युतीच्या बोलणे होणे आणि काही कॉम्प्रोमाइज होणे, जसं काही सीटाबरोबर कॉम्प्रोमाइज असतं, काही कुणाला सोडायच्या कुणाला घ्यायच्या, या जेव्हा कॉम्प्रोमाइजचा स्टेज येईल त्या टायमाला तुम्हाला ह्या गोष्टीचं चर्चा त्या ठिकाणी होईल. बघा, चर्चा होती म्हणजे काही ना काही होत असतं, कुठेतरी पॉझिटिव्हिटी तरत असते, काहीतरी जुळलं असेल राज ठाकरे एकनाथ शिंदेचं. होईल ना, का नाही होणार? का नाही होणार? का नाही करू? राज ठाकरे काय आमच्यापासून काय वेगळे आहेत का? काय हिंदुत्वाची भूमिका आहे आमची आहे. आम्ही राष्ट्रवादीशी जर जुळून घेत शकलं आता आज करतोय, आम्ही युती केलेली आहे, राजसाहेबाबरोबर करायला काय हरकत आहे? साधा प्रश्न आहे ना. तर याच्यामध्ये असं आहे की उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीबद्दल, त्यांनी एकत्रित यावं याबद्दल सुद्धा बरीच चर्चा झाली. तुम्ही दोन्ही नेत्यांसोबत काम केलेलं आहे, तुम्हाला वाटतंय भविष्यात कधीतरी राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतील? उद्धव ठाकरे साहेब राजसाहेबांच्या बरोबर युती करणार नाहीत. त्यांना त्यांच्या ह्याच्यामध्ये कोणाची हिस्सेदारी नकोय, उद्धव ठाकरेंना. हा, आणि घरच्या माणसाची तर बिलकुल नकोय. एकदा शरद पवार अख्खा पक्ष घेऊन जरी गेले तरी चालतील, काँग्रेसवाले वाट लावले तरी चालेल, पण राजसाहेब मोठा होता कामा नये, हे सुद्धा त्यांचं मत आहे. हे मी जाणून कधीच येऊ शकणार नाही येणार, ते कधीच एकत्र येणार नाही. राजसाहेबाची पक्ष सोडायच्या पूर्वीची जी काही भूमिका होती ती आम्हाला माहिती आहे. शिवसेना प्रमुख अशी राजसाहेब जेव्हा बोलले होते ते आम्हाला माहिती आहे. अनेक वेळेला तो प्रयत्न राजसाहेबांनी सुद्धा करून पाहिला. टाळीला हात त्यांनी दिला, त्यांनी कधी टाळी वाजवली नाही, म्हणून एका हाताने टाळी वाजत नाही हे राजसाहेबांनी अनेक वेळा सांगितलेलं. पण तो विषय आता मागे पडलेला आहे, त्यांचं युती होणे शक्य नाही. बरं, राज ठाकरे असतील, अजितदादा असतील, एकनाथ शिंदे असतील, भाजप आगामी निवडणुकांमध्ये जर समजा ही मोळी, जसं तुम्ही झालं, ही मोळी जर जमली तर कसं चित्र असेल? नाही, एकनाथ शिंदे, राजसाहेब, अजितदादा, देवेंद्र फडणवीस जर एकत्र आले ना तर कोणती ताकद तुम्हाला मागे ओढू शकणार नाही. कारण की आज तुम्ही पाहिलं
त्या संजय राऊतने त्यांचा पक्ष डुबवण्याची पूर्ण लास्टची तयारीचा जो का होता बॉल त्यांनी आज टाकलेला आहे. आम्ही 23 जागा लढवणारच, आणि त्याला त्या सामन्यामध्ये हेडलाईन दिलेली, म्हणजे भूमिका स्पष्ट केली. मग काँग्रेस का टाळ्या वाजवणार आहे, राष्ट्रवादी का टाळ्या वाजवणार आहे, मग यांच्यावर प्रकाश आंबेडकरांना बी घ्यायचे यांना. तिथं मग असं जर काय असलं तर ते लातच मारून निघून जाते आहे की नाही. म्हणून यांची आघाडीवर काही होणार नाही. ही एक संकेत ज्याला म्हणतो ते दिलेले संजय राऊतने की आता आपण सर्वजण अकेला चलोरीच्या भूमिकेत राहायला हरकत नाही. निश्चितपणे या ठिकाणी बघितलं की राज ठाकरेंना अप्रत्यक्षपणे या ठिकाणी शिंदे गटाची ऑफर आपण म्हणू शकतो, मात्र त्यांनी स्वतः सांगितले की मी मोठा नेता नाही, या दोघांना विनंत्या करून एकत्रित आणू शकतो आणि हे फेब्रुवारीच्या आधी होऊ शकतं. जरतरच्या गोष्टी आहेत. पण राज ठाकरे जर या ठिकाणी आले तर राज्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका 45+ घेण्यात कुणीही अडू शकत नाही असा दावा आणि विश्वास यांना वाटतो आहे शिरसाटांना. येणाऱ्या काळामध्ये राज ठाकरे शिंदे गटासोबत जातात का हे सुद्धा इंटरेस्टिंग असेल. सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.